टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटले जाते। तर महाराष्ट्राचं जे ग्राउंड आहे, महाराष्ट्राचं 4 सेंटरवर ग्राउंड आहे टीए टेरिटोरियल आर्मी भरतीचं 16 नोव्हेंबर 2025 पासून ग्राउंड स्टार्ट होत आहे। तर पहा, बेळगाव कर्नाटकला सुद्धा ग्राउंड आहे, देवराळी सेंटर नाशिकला ग्राउंड आहे, कोल्हापूर सेंटरला ग्राउंड आहे, त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणाला ग्राउंड आहे आणि ह्या 4 सेंटरवर एकाच दिवशी ग्राउंड या ठिकाणी आलाय सर्व मुलांचं। तर महाराष्ट्रातील पूर्ण जेवढे पण महाराष्ट्रातील पोरं आहे तर ते एकाच सेंटरवर जाणार आहे। तर ते 4 सेंटरवर जाणार आहे, कोणी बेळगाव कर्नाटक जाणार आहे, कोणी देवराळी सेंटर नाशिक जाणार आहे, सिकंदराबाद तेलंगणा जाणार आहे, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटर जाणार आहे। तर या सेंटरपैकी चांगलं सेंटर कोणतं आहे, कोणत्या सेंटरवर जास्त पोरं या ठिकाणी पास केले जाऊ शकते, जास्त टाइम या ठिकाणी कोणत्या सेंटरवर भेटणार आहे 1600 मीटर रनिंगसाठी। तर मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे, कोणत्या सेंटरवर आपण या ठिकाणी गेलं पाहिजे, कोणतं सेंटर चांगलं आहे, कोणतं सेंटर बेस्ट आहे, कोणत्या सेंटरवर जास्त लागण्याचे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कोणत्या सेंटरवर 1600 मीटर रनिंगसाठी चांगला टाइम या ठिकाणी दिला जाणार आहे। तर याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते लागते याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। उंची वगैरे निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, टीएची जी भरती आहे ही जे विद्यार्थी मित्रांनो परमनंट भरती आहे, असं नाही की बा हे अग्निवीर अंतर्गत येते, तर परमनंट भरती आहे टीए टेरिटोरियल आर्मी प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। यामध्ये तर आपलं सिलेक्शन झालं, पगार 21,769,100 च्या दरम्यान भेटणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आणि टी आर्मी रॅली भरतीमध्ये जे शिक्षण लागते तर यामध्ये 8वी पास जरी असाल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येते आणि तुम्ही 10वी जरी पास असाल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येते, 12वी पास असाल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येते। आर्मीची ही भरती आहे, महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलांना ही भरती या ठिकाणी देता येते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला भरती देता येते, एक लक्षात ठेवा। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी दाखवून देतो, जेणेकरून एक अंदाज तुम्हाला लागणार आहे। तर पहा, या ठिकाणी कोल्हापूर सेंटरला जे ग्राउंड आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। तर जीडीच्या 195 जागा आहेत, त्याचबरोबर ट्रेड्समॅनच्या 13 आहे, त्याचबरोबर चीफ कम्युनिटीच्या 5 आहे, इक्विपमेंट रिपेअरच्या 2 आहे, टेलरची 1 आहे, हेअर ड्रेसरची 1 आहे, हाऊसकीपरची 1 आहे, वॉशरमॅनची 1 आहे। तर या ठिकाणी 16 नोव्हेंबरला जे सहभाग जिल्हे कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आहे आणि 17 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव। त्यानंतर 19 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, पुणे, त्याचबरोबर रायगड या जिल्ह्याचा ग्राउंड आहे आणि त्यानंतर आहे सिकंदराबाद तेलंगणा सेंटर। तर इथलं जे ग्राउंड आहे लोकेशन थापा स्टेडियम एओसी सेंटर सिकंदराबाद तेलंगणामध्ये होणार आहे। या ठिकाणी जागा पहा विद्यार्थी मित्रांनो, जीडीच्या 298 जागा आहे, भरपूर जागा जीडीच्या आहे, त्याचबरोबर क्लर्कचे 13 यामध्ये जागा आहे। तर या ठिकाणी जे ग्राउंड आहे 18 नोव्हेंबर पासून ग्राउंड स्टार्ट होत आहे सिकंदराबाद तेलंगणामध्ये। सोलापूर जिल्हा आहे 18 नोव्हेंबरला, ठाणे जिल्हा आहे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, जळगाव आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड आहे। सेंटरला चांगला जागा आहे, लोकेशन जे असणार आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक आहे। जीडीच्या यामध्ये 320 प्लस जागा आणि ट्रेड्समॅनच्या ज्या जागा आहे तर 5 प्लस जागा ह्या ट्रेड्समॅनच्या आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बेळगाव कर्नाटकचं जे ग्राउंड आहे 16 नोव्हेंबरला जे सहभाग जिल्हा कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, 17 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव। 19 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे आणि त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिक आहे। देवराळी सेंटर नाशिकचं जे ग्राउंड आहे लोकेशन आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन ग्राउंड नाशिक या ठिकाणी आहे। तर जीडीच्या ज्या जागा आहेत 303 जागा जीडीच्या आहे आणि क्लर्क आणि ट्रेडमॅनच्या 16 जागा या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी बघू शकता 16 नोव्हेंबरला जे सहभाग जिल्हा कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, 17 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर,
नंदुरबार जळगाव आणि 19 नोव्हेंबरला जे चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रबम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड हे काही या ठिकाणी जिल्ह्यांचं ग्राउंड आहे। हे काही आपल्या एक लक्षात आलं असेल की ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आलाय की आपापल्या जिल्ह्यात ग्राउंड कोणकोणत्या तारखेला आहे आणि चारही सेंटर जर पाहिलं आपण चारही सेंटरवर एका दिवशी ग्राउंड आलेला आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर 4 सेंटरपैकी एक सेंटर आपल्याला निवडायचं आणि तिथं आपल्याला जायचं आहे। टी आर्मी रॅली भरतीमध्ये जे वय लागते 18 ते 42 वर्षापर्यंत वय यामध्ये लागते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये नक्की आपल्याला कोणत्या सेंटरवर जायचं, कोणत्या सेंटरवर जास्त पोरं घेणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, मागच्या वर्षी जर आपण पाहिलं कोल्हापूर सेंटरला जवळपास 300च्या आसपास पोरं सोडत जातात आणि त्यामधले कोणकोणत्या बॅचमध्ये 7 पोरं घेतात, 9 घेतात, अशा प्रकारे पोरं घेतात, 6 झालं, 7 झालं, अशा प्रकारे। ठीक आहे, आणि त्या ठिकाणी जो टाइम होता 5 मिनिटापर्यंत टाइम होता कोल्हापूर सेंटरला। ठीक आहे, म्हणजे कमी पोरं त्या ठिकाणी कोल्हापूर सेंटरला मागच्या वर्षी घेतले होते। आणि नाशिक सेंटरला जर पाहिलं तर नाशिक सेंटरला जवळपास 250 ते 300च्या आसपास पोरं सोडे आणि दुपारनंतर जास्त सुद्धा त्यामध्ये सोडे, एक लक्षात ठेवा। आणि त्यामधले जे 1600 मीटर रनिंगमध्ये जे पोरं पास करत जातात तर 5 ते 8च्या दरम्यान पोरं त्या ठिकाणी पास करत जातात, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर बेळगाव कर्नाटकला जर आपण मागच्या वर्षी पाहिलं तर बेळगाव कर्नाटकला जास्त पोरं जात नाही, एक लक्षात ठेवा। तर बेळगाव कर्नाटकला कोणकोणत्या बॅचमध्ये 150 ते 200 पोरं सोडे आणि कोणकोणत्या बॅचमध्ये 100 सुद्धा पोरं सोडे, म्हणजे काही विद्यार्थी त्या ठिकाणी सांगे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्यामधले जे विद्यार्थी मिळून 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम दिला जात आहे 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत टाइम बेळगाव कर्नाटकला टाइम होता। ठीक आहे, ज्यांचा सुद्धा टाइम चांगला असेल तर बेळगाव कर्नाटकचा तुम्ही जाऊ शकता। तर बेळगाव कर्नाटकला जे विद्यार्थी मिळून चांगला टाइम तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि त्या ठिकाणी पोरं सुद्धा कमी सोडण्याचे जास्त चान्सेस आहे। तर आपल्याला या ठिकाणी कुठं जायचं आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर तुम्ही सांगा आम्हाला कोणत्या सेंटरवर आम्ही भरती देण्यासाठी जाऊ। तर पहा, मी तुम्हाला एकच सजेशन या ठिकाणी करणार आहे, तुम्ही जे 4 सेंटरपैकी एका सेंटरवर आपल्याला जाता येईल, एक तर देवराडी सेंटर नाशिक किंवा सिकंदराबाद तेलंगणा किंवा कोल्हापूर सेंटर किंवा बेळगाव कर्नाटक। तर मी तुम्हाला सांगतो यामध्ये जर तुमची रनिंग चांगली असेल, तुमचा जर 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत जर तुमचा टाइम असेल या आपण विद्यार्थ्यांचा, तर तुम्ही जे विद्यार्थी मिळून बेळगाव कर्नाटक सेंटरला ग्राउंड देण्यासाठी जा, कारण की महाराष्ट्राच्या बाहेर हे जे विद्यार्थी मिळून सेंटर आहे बेळगाव कर्नाटक, सांगली साताऱ्याच्या समोर सेंटर आहे, हे लंब आहे। म्हणजे आपण या ठिकाणी पुण्यावरून जर पाहिलं पुण्यावरून 400 ते 500 किलोमीटर अंतरावर हे सेंटर आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भातली जास्त पोरं या ठिकाणी एवढ्या दूर जात नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि कुठं म्हणजे जास्त पोरं जे बेळगाव कर्नाटक सेंटरला ग्राउंड देण्यासाठी जातच नाही, मी तुम्हाला सांगून देतो। तर त्या ठिकाणी कमी कॉम्पिटिशन राहते, तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, एक लक्षात ठेवा। जर तुमचा टाइम 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत असेल तर बेळगाव कर्नाटक सेंटरला तुम्ही जाऊ गेले पैसे वगैरे जाऊ गेले 1000-2000 रुपये राहू दे आपल्यासोबत जाऊ गेले पैसे, पण कसं आहे जे विद्यार्थी मिळून आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे हे हेतून आपल्याला या ठिकाणी जायचं आहे। तर हे बेस्ट सेंटर आहे, एक लक्षात ठेवा। ज्यांना जायचं असेल 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग त्या ठिकाणी चांगला भेटू शकते, 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत भेटू शकते आणि पोरं सुद्धा त्या ठिकाणी 15 पर्यंत पोरं त्या ठिकाणी घेऊ शकते, एक लक्षात ठेवा बेळगाव कर्नाटकला। ठीक आहे, तर आता डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत, तसे डॉक्युमेंट फक्त 2च लागते, आधार कार्ड आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट। जेव्हा आपण रनिंग काढली, रनिंग काढेपर्यंत कोणते डॉक्युमेंट लागत नाही, तर तुम्ही जर रनिंग काढली नाही तर 2 डॉक्युमेंट लागते, फक्त आधार कार्ड, बोर्ड सर्टिफिकेट 10वीचं। ठीक आहे, आणि रनिंग काढल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडल्यात दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही तर डोमेस्टियल नाही तर कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट नाही आहे। त्याचबरोबर फोटो नाही, 20 ते 25 फोटो सोबत असू द्या किंवा 30 फोटो असू द्या। त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आणि हे काही डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलं प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स आहे। तर एवढं काही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे आणि नोटरी सुद्धा आपल्याला कंपल्सरी आहे, नोटरी सुद्धा सोबत नाही, एक लक्षात ठेवा। वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं मला नोटरी बनवून दे, तर तो तुम्हाला बरोबर देऊन देते। ठीक आहे, स्टॅम्प पेपर वगैरे काही बनवू नका। ठीक आहे, अशा प्रकारे प्रोसेस आजच्या इथं थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।